नमस्कार. मोठं व्हायचं या कार्यक्रमात आपलं स्वागत. मी विजय गायकवाड. कुशल मनुष्यबळासाठी कसरत आणि ॲग्रो प्रोसेसिंगची गरज कशी भागणार ह्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. शेतीपुढे अनेक आव्हानं आहेत, जशी की उत्पादनाची आहे, उत्पन्न वाढीची आहेत आणि त्याबरोबरच मार्केटिंग आणि ब्रँडिंगची पण आहेत. परंतु कृषी प्रक्रिया उद्योग असा उद्योग आहे की त्याचं फार मोठं असं पोटेन्शियल आहे. त्याच्यामध्ये संधी आहेत, त्याच्याबरोबर रोजगाराच्या संधी आहेत, त्याच्यामधून आर्थिक उत्पन्नाच्याही संधी आहेत. अनेक राज्याच्या आणि देशाच्या अनेक भागात असं आपल्याला पाहायला मिळतं की छोटे छोटे शेतकरी एकत्र येऊन कृषी प्रक्रिया उद्योगाला सुरुवात करतात. परंतु शासनाच्या पातळीवर धोरणांचाही दुष्काळ असतो. अनेकदा असे उद्योजक पुढे येतात, परंतु ते लॉंग टर्ममध्ये सस्टेन होऊ शकत नाहीत. तर अशा सगळ्या कृषी प्रक्रिया उद्योगाच्या वेगवेगळ्या संधी, त्याच्या अडचणी आणि भविष्यातील रणनीतीवरती आज आपण या चर्चेमध्ये अनेक मान्यवरांशी चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत इथे मुंबईवरून आहेत जी CFTRI ही संस्था आहे, जी मुंबईमध्ये काम करते आणि देश पातळीवरती अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये मोठं काम आहे. त्या संस्थेचे रिजनल डायरेक्टर, त्या संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ PM बडगुजर साहेब आहेत. ते आपल्याशी चर्चा करणार आहेत. माझ्यासोबत नाशिकवरून आहेत मनीषा धात्रक, वरुण ॲग्रोच्या त्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि अनेक वर्ष त्या कृषी प्रक्रियेमध्ये काम करत आहेत. त्याचबरोबर नाशिकवरनं माझ्यासोबत विलास शिंदेसुद्धा सहभागी होत आहेत की शेतकऱ्यांची जी कंपनी म्हणून आहे सह्याद्री ॲग्रो, त्या कंपनीचे ते चेअरमन आहेत. आणि शेतकऱ्यांना एकत्र येऊन कशा पद्धतीने ॲग्रिकल्चरमध्ये व्हॅल्यू ॲडिशन होऊ शकतं, शेतकऱ्यांना एकत्र येऊन कृषी निर्यातीपर्यंत आपण कसं जाऊ शकतो आणि त्याबरोबर प्रक्रिया कशी होऊ शकते हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. पुण्यामधून माझ्यासोबत आहेत डॉक्टर व्यंकट मायंदे. ते माजी कुलगुरू आहेत कृषी विद्यापीठाचे. ते सुद्धा आपला अनुभव या निमित्ताने शेअर करणार आहेत. त्याचबरोबर एक शेतकरी सुद्धा पुढे येऊन शेतमालावरती प्रक्रिया करू शकतो. म्हणजे ज्वारी जे जिरायती पीक आहे, त्या पिकाला तसं महत्त्व असं नाही आहे, परंतु त्या पिकामध्ये एक नाविन्यपूर्ण उत्पादनं होऊन त्याचं मार्केटिंग ब्रँडिंग हे होऊ शकतं. हे सिद्ध केलेलं आहे तात्यासाहेब फडतरे. त्यांचंही स्वागत आहे. मी या चर्चेला सुरुवात करतोय. सर्वप्रथम मी बडगुजर सरांकडे जाईल की सर, आपण म्हणतो की ह्या कृषी प्रक्रियेमध्ये अनेक संधी आहेत, तर नेमक्या आत्ता सद्यस्थिती काय आहे कृषी प्रक्रियेची आणि प्रोसेसिंगसाठी काय नेमकं आवश्यक आहे, तुम्ही काय सांगाल सर? प्रोसेसिंगसाठी शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या संधी आहेत, कारण आता भारत हीच सगळ्यात मोठी जगातली प्रक्रित अन्न पदार्थांसाठी मोठी बाजारपेठ आहे. आणि नुकत्याच वर्ल्ड फूड इंडिया 2017च्या दिल्लीत जे नोव्हेंबरमध्ये जी इव्हेंट होते, त्याचा जो रोड शो मुंबईत झाला, त्यामध्ये आपल्या राज्याचे कृषी सचिव यांनी मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना राज्यात लॉन्च झाल्याचे सांगितले आणि त्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बरेचशा सवलती किंवा प्रोत्साहनपूर्व योजना त्यामध्ये सामील असल्याचे सांगितले. आणि विशेषतः जे शेतकऱ्यांचे बचत गट आहेत किंवा जे तुमच्या फार्मर प्रोड्युसर कंपनी, गट शेती, यावर त्यांनी भर दिला. आणि गट शेतीच्या मधून फार्म टू कंझ्युमर या पूर्ण अन्न पीक साखळीमध्ये शेतकऱ्यांना अर्थसहाय्य केले जाईल असे त्यामध्ये त्यांनी सांगितले. आणि जर शेतकऱ्यांना आर्थिक कणा जर मजबूत करायचा असेल तर काढणी पश्चात तंत्रज्ञान त्याच्यावर प्रक्रिया करून मूल्य संवर्धन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मूल्य संवर्धन करण्यासाठी शेतकऱ्यांना सांगितलं की तू चांगलं उत्पादन काढ, तर शेतकरी चांगलं गुणवत्तादार शेतीमाल काढू शकतो. पण प्रक्रिया करणं हे आपण समजतो तेवढं सोपं नाही आहे. त्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात, बरीच आव्हानं त्यामध्ये असतात. कारण शेतीमाल जसं नाशवंत आहे, त्याप्रमाणेच प्रक्रित केलेला शेतीमाल किंवा अन्नपदार्थ यांचा सुद्धा एक लिमिटेड शेल्फ लाईफ आहे. ते सुद्धा काही मर्यादित कालावधीपर्यंतच टिकवले जाऊ शकतात. तर त्यांचं हे नाशवंत स्वरूप शेतीमालाचं आणि प्रक्रित पदार्थांचं जे लिमिटेड शेल्फ लाईफ याचा जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांना शेतीमाल खराब का होतो किंवा अन्नपदार्थ खराब का होतात आणि ते खराब होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, त्याचे जे प्रक्रिया उद्योगाचे किंवा अन्नपदार्थाची खराब होण्याचे जे कारणं आहेत ते टाळण्यासाठी काय काय केलं पाहिजे, आणि प्रक्रियेचे वेगवेगळे स्तर, प्राथमिक प्रसंस्करण, द्वितीय प्रसंस्करण, तृतीय प्रसंस्करण, या स्तरावर कुठल्या स्तरावर शेतकरी प्रसंस्करण करू शकतो. प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी प्राथमिक प्रसंस्करण, ज्याला आपण प्रायमरी प्रोसेसिंग म्हणतो, त्या स्तरावर करणं शेतकऱ्यांसाठी सोपं जाऊ शकतं. तर त्याबरोबरच
वेगवेगळ्या पैलू ज्यामध्ये क्वालिटी आणि रेग्युलेटरी अस्पेक्ट किंवा फूड सॅनिटेशन हायजीन अस्पेक्ट, पर्सनल हायजीन, वैयक्तिक स्तरावर हायजीन जिथे आपण प्रक्रिया करतो बरोबर सर, मी तुमच्याकडे येणारच आहे. ह्या सगळ्या विषयावरती आपण अजून माहिती घेणार. त्याशिवाय CFTRI नेमकं काय काम करतं हेही आपण समजून घेणार आहोत. माझ्याबरोबर तात्यासाहेब फडतरे आहेत. सर, हे सगळं शास्त्रीय ज्ञान आहे कृषी प्रक्रियेचं. तुम्ही स्वतः शेतकरी म्हणून जेव्हा ज्वारीसारख्या दुर्लक्षित पिकाकडे जाता तर त्यावेळेस काय अनुभव, मला एक अनुभव याच्या निमित्ताने सांगायचा आहे. म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते आणि त्यांनी ज्वारीपासून मद्यार्क निर्मितीचा असा प्रकल्प लॉन्च केला होता. त्यासाठी अनेक प्रकल्पही सुरू झाले होते, परंतु समाजाच्या अनेक स्तरातून त्याच्यावर टीका झाली आणि पर्यायाने तो प्रकल्प रेंगाळले गेले आणि सुरूच होऊ शकले नाही. तुम्ही कसे काय ज्वारी या पिकाकडे वळला, काय नेमकं आणि नेमकं करता काय हे सांगा तुम्ही. आम्ही कृषी विकास प्रतिष्ठान सुरवट याच्या अंतर्गत कृषी प्रक्रिया प्रकल्प स्थापन केला. डॉक्टर शंकरराव मगर सर हे आमचे अध्यक्ष आहेत आणि आम्ही त्याचं सेक्रेटरी आहेत. आपण काय केलं आहे, 10 शेतकऱ्यांचा ग्रुप करून एक ज्वारीवर प्रक्रिया करण्याचा प्रायमरी प्रोसेसिंगचा पहिला प्रकल्प सुरू केला आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी असं लक्षात आलं की ज्वारीबद्दल अवेअरनेस अशी वाढते. मग आणखी भांडवल गोळा करून आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली आणि ज्वारीपासून 8 प्रकारचे पदार्थ सुरू केले. आणि आजचा जो विषय घेतलेला आहे की कुशल मनुष्यबळ, ज्यावेळेस मी पहिल्यांदा सुरू केलं होतं ज्वारी प्रोसेसिंगचं, इतकं त्या सगळ्या लहान लहान गोष्टीपासून आम्ही सुरुवात केली की लेबरचा खूप मोठा इश्यू होता. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण उभं राहून स्वतः पहिल्यांदा आपण करायची आणि नंतर त्या लेबरला शिकवायची. त्याच्यामध्ये असं व्हायचं की जर लेबर चुकला तर लेबर चुकल्यानंतर अख्खी बॅच खराब व्हायची. आणि अशा पद्धतीनं आम्ही काही अशा गोष्टी आहेत की प्रत्येक गोष्ट अशी विकत घेतली, ज्याचा अनुभव आपण म्हणतो की प्रत्यक्ष कुठल्या तरी संस्थेमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला लगेच भेटेल, असं प्रत्यक्ष मला जाणवलं नाही. एक खेदाची गोष्ट अशी सांगायची की आम्ही काय शिक्षण घेतलं हे मला माहिती नाही, पण एक जर असं आपण बघितलं तर आज आपण ITIला जसं हे केलं की तिथंच वर्कशॉप आणि तिथंच त्यांचं ट्रेनिंग राहतं, अशाच पद्धतीचं जर फूड प्रोसेसिंगमध्ये जर काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभा झाल्या तरच ते चांगलं होतं. बडगुजर साहेबांना खरंच चांगलं काम आहे बडगुजर साहेबांचं, पण त्याच्यातही काही अडचण आहे की काही एंटरप्रेन्युअर जर आमच्यासारखे पुढे यायचं म्हटलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये पहिल्यांदा पैसे किंवा रजिस्ट्रेशन देऊन म्हैसूरचं हे करावं लागतं आणि त्याच्यातनं तुम्ही पुढे डेव्हलप होता. मला वाटतं त्याच्यात काहीतरी गव्हर्नमेंटने सुधारणा करून जर खरंच एंटरप्रेन्युअर पुढे येत असेल की एखादा जरी येत असेल त्याला तुम्ही सपोर्ट करा. म्हणजे एक तर कुशल मनुष्यबळ मिळत नाही, तो अक्षरशः GDP मध्ये भाग घेतोय, म्हणजे त्याचं चांगलं आयुष्य तो वेगळ्या देवमाशासारखं पोहायला सुरुवात करतोय. तर त्याला तुम्ही असा सपोर्ट जर केला की किमान तुम्ही त्याच्याबरोबर करार करताना टेक्निकच्या संदर्भात ठीक आहे, पण कुशल मनुष्यबळाच्या पातळीवर त्यांनी लढायचं, इकडे परत प्रोडक्ट फॉर्म्युलेशनच्या त्याच्यावर बी लढायचं. तर ह्या दृष्टीनं जर आपल्याला काही करता आलं गव्हर्नमेंटच्या दृष्टीनं, फडते साहेब निश्चितपणे तुमच्या अपेक्षा अत्यंत रास्त आहे. शेतकऱ्याला शेती करताना जशा अडचणी येतात तसं प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस उतरतो त्यावेळेस त्याला त्याच्यापेक्षा जास्त अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि प्रत्येक चर्चेमध्ये आपला मुद्दा येतो की प्रशिक्षण ट्रेनिंग पाहिजे. मला व्यंकट माहिंदे सरांकडे जायचे, ते कुलगुरू राहिलेले आहेत कृषी विद्यापीठाचे आणि या कृषी विद्यापीठाच्या चाकतेरीमध्ये हे सगळं ट्रेनिंगचं काम चालतं. अर्थात अनेक शेतीपुढचे आणि प्रक्रिया उद्योगाचे आव्हानं अत्यंत वाढले आहेत. तर त्या आव्हानांना कृषी विद्यापीठ आज सक्षमपणे सामोरे जात आहेत का? म्हणजे राज्य शासनाच्या पातळीवरती पण कृषी प्रक्रियेसाठी स्वतंत्र विभाग आहे, पण तिथे आज कुणीही नाही किंवा त्या पद्धतीने ज्या पद्धतीने गेल्या 4-5 वर्षापूर्वी निधी मिळत होता तर मिळत नाही. आता ही नवीन जी मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना जाहीर केली गेली आहे तर ती 2 वर्षाच्या खंडानंतर सुरू केली गेली, कारण ती UPA सरकारच्या काळामध्ये जे अन्न प्रक्रिया अभियान होतं ते मध्यंतरीच्या काळात बंद पडलं. म्हणजे फडतरे साहेबांसारख्या अनेक प्रक्रिया उद्योगांचे प्रस्ताव शासन दरबारी आले, परंतु त्याच्यावर काही निर्णय होऊ शकला नाही.
आणि त्या 2 वर्षाच्या खंडानंतर आता प्रकल्प सुरू झाला आहे. वर्षाकाठी फक्त 50 कोटीची तरतूद आहे मला वाटतं. मला नाही माहिती त्या 50 कोटीमध्ये किती प्रकल्प उभे राहतील. मला माहिंदे सरांकडे जायचंय. सर, नेमका ह्या उद्योगाकडे दुर्लक्ष होण्याचं, ह्या उद्योग मागे राहण्याचं नेमके काय कारण आहे? तुम्ही माझी कुलगुरू म्हणून या विषयाकडे कसं पाहता? हा प्रक्रिया उद्योग अजून आपल्याकडे म्हणावा तसा सुरू झाला नाही आहे आणि होण्याची अनेक कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे याविषयी प्रक्रियेविषयीचं डोमेन नॉलेज, म्हणजे त्या विषयातलं ज्ञान की हा उद्योग कसा करावा, ह्याच्यातलं तंत्रज्ञान काय आहे याचा प्रसार झालेला नाही आणि तो प्रसार करण्याची गरज आहे. आता हे आहे शिक्षण विद्यापीठाकडे फार कमी प्रमाणामध्ये याची सोय आहे, कारण विद्यापीठामध्ये एक रुटीन कोर्सेस असतात. ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, ॲग्री बिझनेस अशा प्रकारचे काही कोर्सेस चालतात. परंतु कौशल्यावर आधारित किंवा उद्योजक तयार करण्याचे कोर्सेस हे विद्यापीठामध्ये नाही आहेत. मला वाटतं नव्यानं आता कृषी विद्यापीठांनी हे कोर्सेस करून एक वेगळा विंग काढावा आणि त्याला एक असा डायरेक्टर द्यावा की डायरेक्टर ऑफ एंटरप्रिन्युअरशिप, म्हणजे रोजगार, कृषीवर आधारित रोजगार किंवा उद्योग निर्माण करण्यासाठी एक वेगळं डायरेक्टरेट कृषी विद्यापीठामध्ये असावं असं माझं ठाम मत आहे. कारण आता येत्या काळामध्ये आपल्याकडे सर्वच अन्नधान्य, फळं, भाज्या, अन्न पदार्थ, अन्नाची उत्पादकता सगळं बघितलं पुष्कळ आहे, परंतु त्याचं नुकसानीचं प्रमाण पण तेवढंच आहे. आपण प्रक्रिया करायला कमी पडतो. बऱ्याचदा आपण बघितलं असेल की सरप्लस टोमॅटो फेकले गेले, कांदे वाया गेले, अनेक गोष्टी आपण ऐकतो. यावर्षीची तुरीची अवस्था झाली, याची प्रक्रिया होऊ शकली असती. परंतु याच्यावर प्रक्रिया उद्योग उभे करण्यासाठी शासनाने मला वाटतं फार दुर्लक्षित राहिलेला हा भाग आहे. जरी 2-3 वर्षापूर्वी सुरू केलेलं काम असेल तर अजून म्हणावा तसा या उद्योग करणाऱ्याला, जसं फडतरे साहेबांनी सांगितलं की त्यांना किती अडथळे आले. बरं, यांनी सुरुवात केलं तरी ABCD पासून सुरुवात असते. एक तर तंत्रज्ञान आणायचं, तंत्रज्ञान आपण आणण्यासाठी त्याला लागणारे मशिनरी, लागणारं कौशल्यबळाचं मनुष्यबळ तयार करणं, असं मनुष्यबळ तयार करायचं आपल्याकडे कुठेही संस्था नाही आहे. तर देश पातळीवरती आणि राज्य पातळीवर आता कृषीवर आधारित कौशल्य निर्मितीसाठी कार्यक्रम सुरू झालेला आहे. अजून ते महाराष्ट्रामध्ये फक्त कागदोपत्री आहे, अजून सुरुवात व्हायची आहे तळागाळावरती. परंतु मला वाटतं याची अत्यंत गरज आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे केंद्र उभं राहिले पाहिजेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे ग्रामीण युवक आहेत, शेतकऱ्याचे मुलं आहेत, सुशिक्षित मुलं आहेत, यांना उद्योजक बनवण्यासाठी पहिल्यांदा शिक्षण दिलं पाहिजे. आणि एक जर उद्योजक बनवला तर त्याला लागणारं जे मनुष्यबळ आहे, शिक्षित मनुष्यबळ आहे, तर त्या प्रकारचं शिक्षण, असं कौशल्य निर्माण करण्यासाठी वेगळी संस्था काढायची गरज आहे. मला वाटतं राज्य सरकारने अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले. याचबरोबर सर्वात महत्त्वाचं तंत्रज्ञान हेच नाही आहे, पण तंत्रज्ञानासोबत उद्योग करण्यासाठी लागणारं जे आर्थिक बळ असतं, सरकारच्या काही सवलती त्यांना सुरुवातीला उभं करण्यासाठी द्याव्या लागतात. त्याचबरोबर त्याचं बाजारपेठ शोधावी लागते. उद्योजकाला त्याच्या बाजारपेठेशी लिंक करावी लागते. कारण ही जी पूर्ण त्याची जी व्हॅल्यू चेन आहे, ती व्हॅल्यू चेन ॲड्रेस करायचं असेल तर तो एक लहानसा उद्योजक करू शकत नाही. त्याला पाठबळ पाहिजे. अनेक लिंक असतात, त्या लिंक जोडल्या गेल्या पाहिजेत. आणि महत्त्वाची लिंक आहे शासनाचं पाठबळ पाहिजे, तंत्रज्ञान पुरेसं चांगलं उपलब्ध पाहिजे, मनुष्यबळ पाहिजे, मार्केटिंग लिंकेज पाहिजे. या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी मला वाटतं महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करायला हवेत. आणि कौशल्य विकास कार्यक्रम आता जो भारत सरकारचा आलेला आहे, त्या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र सरकारनं पण मला वाटतं काहीतरी 3 लाख लोकांना, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारयुक्त करणं, रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं आणि 50,000 युवकांना कृषीवर आधारित उद्योग निर्माण करण्यासाठी तयार करायचं धोरण महाराष्ट्र सरकारनं आखलेलं आहे. मला वाटतं येत्या काळामध्ये याच्यामध्ये आमूलाग्र बदल दिसेल. परंतु हे केवळ महाराष्ट्र सरकार एकटंच करू शकणार नाही. मला वाटतं काही उद्योजकांनी पुढे यावं लागेल. त्यांच्याकडे कृषीवर आधारित जे मोठे मोठे उद्योग आपल्या भारतामध्ये आहेत, त्यांना पण यामध्ये भाग घ्यावा लागेल आणि लहान लहान उद्योग त्यांना सुद्धा तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. निश्चितपणे सर, त्याचबरोबर अत्यंत कृषी मोलाची तुम्ही विद्यापीठांनी माहिती मला वाटतं दिली. एक परत मी वेळ आलेली तुमच्याकडे आहे येणारच की आहे. आता मी अजून समजून घेणार आहे की नेमकं काय शासनाने करायच्या अपेक्षा आहेत. त्या दरम्यान विलास शिंदे आपल्याबरोबर जॉईन झालेत नाशिकवरनं. सर, माहिंदे सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की खरोखर प्रशिक्षणाची गरज आहे आणि त्या पद्धतीने शासनाची धोरण, एक कृषी उद्योजक म्हणून तुमचा काय अनुभव आहे? नेमका तुम्ही जी सुरुवात केली आणि तुम्ही जो संघर्ष केला आणि त्यातून आज सह्याद्री फार्म सारखं एक मोठं इन्स्टिट्यूट उभं राहिलं, तर तुमचा काय अनुभव आहे या सगळ्या क्षेत्रामधला? माहिंदे सरांनी आता जो विषय मांडला व्हॅल्यू चेन, तो मला वाटतं हा सर्वात महत्वाचा आहे. कारण हे सर्व जे काही आपण सगळे ऍग्रिकल्चरचे जेवढे काही विषय असतील ज्याला हाताळतो आपण,
त्याच्यामध्ये बराचदा तुटकपणे हाताळताना आपण करतो. आणि कधी फक्त प्रोसेसिंग बोलतो, जेव्हा टमाटोचे रेट पडले किंवा संत्रा फेकावा लागतो तेव्हा प्रक्रियेवर बोलतो. खरं प्रक्रिया हा विषय फक्त तेवढा त्या अँगलने बघून उपयोगाचा नाही. हा सगळ्या व्हॅल्यू चेनचा एक पार्ट म्हणून प्रक्रियेकडे बघणं गरजेचं आहे. कोणतंही पीक असेल तर प्रत्येक पिकामध्ये प्रक्रिया हा एक महत्वाचा भाग आहे, पण तो फक्त वेळेवर म्हणजे ताण लागल्यावर वीर खाण्यासारखा प्रकार नाहीये. बरोबर. ते प्रत्येक पिकाच्या व्हॅल्यू चेनचा तो एक कायमस्वरूपीचा भाग म्हणून बघणं गरजेचं आहे. मग ते कोणी असेल, ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूट असतील, सरकार असेल, सर्वांनी त्या नजरेने बघण्याची गरज आहे. सरांनी जो मुद्दा मांडला का सगळे आमचे कृषी विद्यापीठ असतील किंवा सगळ्या जेवढे ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूट असतील, सर्वांमध्ये पोस्ट हार्वेस्ट किंवा प्रक्रिया हा बराचसा दुर्लक्ष असलेला भाग आहे. आपण आतापर्यंत प्रक्रिया उद्योग म्हणजे कॉटेज इंडस्ट्री अशा अर्थानेच बराचदा बघायचा प्रयत्न केला. खरं तर आता प्रक्रिया उद्योग हा तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. हा सगळा त्याची जी स्पर्धा आहे ही सगळी जागतिक स्तरावर आहे. ती काही फक्त अशी आपल्या देशांतर्गत राहिलेली नाही. मग तेवढा ताकदीचा उद्योग उभा राहणं प्रत्येक पिकामध्ये ही आता काळाची गरज आहे. मग त्याच पद्धतीची यंत्रणा म्हणजे तेवढं त्यासाठी त्या स्केलवर जाणं, त्या प्रकारचं ते तंत्रज्ञान, त्याच प्रकारची तेवढी ते मनुष्यबळ, त्या क्वालिटीचं मनुष्यबळ म्हणजे त्या जागतिक दर्जाच्या सगळ्या यंत्रणा उभ्या करू शकतील याची आता गरज आहे. बरोबर. प्रत्येक निश्चितपणे पिकामध्ये कोणत्या पिकाचं नाव घ्या. जागतिक पातळीवरची जी रिक्वायरमेंट आहे त्याला अनुषंगाने आपण केलं पाहिजे. मी बडगुजर सरांकडे जाईल. सर, ही सगळी चर्चा सुरू आहे आता, म्हणजे विद्यापीठांच्या योगदानाबद्दल इथे चर्चा झाली आहे, संशोधन व्हायला पाहिजे, प्रशिक्षण व्हायला पाहिजे. नेमकं CFTRI करतंय काय, म्हणजे या सगळ्या गरजांना पूरक असं काम चालू आहे का नक्की? हो, CFTRI मध्ये वर्षभर वेगवेगळ्या विषयावरती असे तांत्रिक प्रशिक्षण वर्ग चालतात. 3 दिवस, 5 दिवस, 15 दिवस अशा ड्युरेशनचे. त्यामध्ये अशा प्रकारचं स्किल डेव्हलपमेंट आणि जे कन्सेप्ट क्लिअर होणं तशा गोष्टीवर त्यामध्ये भर दिला जातो. आणि त्याबरोबरच आम्ही मुंबईमध्ये सुद्धा मुंबई सेंटर, CFTRIच्या मुंबई सेंटरने सुद्धा आतापर्यंत जवळजवळ 22 अशा प्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेतलेले आहेत आणि त्यामध्ये 1300च्या वरती लाभार्थींना आम्ही त्यामध्ये प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि CFTRIमध्ये वेगवेगळ्या जे इव्हेंट्स असतात, जसं आता CFTRI फाउंडेशन डे आहे किंवा CSIR फाउंडेशन डे आहे, तशा दिवशी CFTRIला ओपन डे सारखं किंवा टेक्नॉलॉजी डिस्प्ले डे असतं. म्हणजे त्या दिवशी CFTRIच्या जी तंत्रज्ञानं विकसित केलेले आहेत त्या तंत्रज्ञानांचं डेमॉन्स्ट्रेशन दिले जातं, त्यांचे चार्ट्स प्रस्तुत केले जातात, जे व्हिजिटर्स असतात त्यांच्या शंकांचं निरसन केलं जातं आणि त्याद्वारे लोकांना एक चालना मिळते प्रोसेसिंग करण्यासाठी किंवा काय वेगवेगळ्या कृषी उत्पादनांवर काय प्रक्रिया केली जाऊ शकते. तर तशा प्रकारच्या संधी आहेत. नुकतंच आम्ही CFTRI आणि एक कौटिल्य एंटरप्रेन्योरशिप मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट बँगलोर यांच्याबरोबर एक जॉईंट एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम कंडक्ट केला. त्यामध्ये जे करंट टेक्नॉलॉजिकल किंवा मार्केट ड्रिव्हन ज्या तंत्रज्ञान आहेत त्यांच्यावरती CFTRIच्या शास्त्रज्ञांनी व्याख्यानं दिली आणि त्याच्यावरती प्रात्यक्षिकं पण दिली. 5 दिवसाचा प्रोग्राम CFTRIमध्ये होता, 5 दिवसाचा प्रोग्राम मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये होता. त्यांनी बिझनेस डेव्हलपमेंट, मार्केट आयडेंटिफिकेशन या गोष्टींवर भर देऊन एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटवरती फोकस केला आणि अशा प्रकारे हा पहिला प्रोग्राम, युनिक प्रोग्राम हा झालेला आहे. तसंच महाराष्ट्रातल्या सुद्धा ज्या ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट स्कूल्स आहेत त्यासुद्धा CFTRI बरोबर कोलॅबरेशन करून अशा प्रकारचे प्रोग्राम कंडक्ट करू शकतात. तर तसंच CFTRIच्या सगळीच तंत्रज्ञानांना फी लागत नाही. आता ज्या शेतकऱ्यांशी संबंधित जी तंत्रज्ञान आहेत ती तंत्रज्ञानं काही फ्री ऑफ कॉस्टसुद्धा उपलब्ध आहेत आणि त्यांचे प्रोजेक्ट रिपोर्ट CFTRIच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. आणि वर्षातून एकदा किंवा दोनदा मी एकत्रितरित्या ज्यांनी हे टेक्नॉलॉजी डाउनलोड केलेली आहे त्यांच्यासाठी आम्ही ही तंत्रज्ञानावरती डेमॉन्स्ट्रेशन त्यांना देतो, म्हणजे त्यांचे कन्सेप्ट क्लिअर होतात. तर असं नॉर्थ ईस्टर्न रिजनमध्ये सुद्धा कॅपॅसिटी बिल्डिंग, तिथल्या लोकांचं मनुष्यबळ, कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही तिथे भर दिलेले आहेत. तर अशा प्रकारचे वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम CFTRI सर, हा म्हणजे मला वाटत नाही की म्हणजे कदाचित जागतिक पातळीचे ज्या रिक्वायरमेंट आहे त्याला अनुसरून आपलं काम होतंय की नाही, परंतु निश्चितपणे काम होत आहे CFTRI मध्ये. पण मला असं वाटतं की हे काम याचं स्प्रेड व्हावा, की आपल्या रिसर्च इन्स्टिट्यूट कृषी विद्यापीठांचं काम आहे. मला माहिती सरांकडे जायचं आहे. सर, ह्या सगळ्या नव्या जगाची ही मागणी आहे, म्हणजे विलास शिंदे सर जे काम करतायत आज जागतिक लेवलवरती फडतरे सरांचे, तर त्याला हे विद्यापीठाचे अभ्यासक्रम किंवा ती आत्ताची जी रचना आहे ती खरोखर सक्षम आहे का, की या रचनेमध्येच मूलभूत बदल होण्याची गरज आहे? काय सांगाल सर? नाही, अभ्यासक्रमाची जी सध्याची रचना आहे त्याच्यामध्ये आपण पदवीधर तर तयार करतो, परंतु हे पदवीधर
डिग्री घेतल्याबरोबर लगेच कुठला तरी व्यवसाय करू शकतील असं त्याच्यामध्ये कौशल्य येत नाही. बरोबर. याचं कारण म्हणजे आता मागच्या काही वर्षामध्ये त्याच्यात थोडाफार बदल झालेला आहे. शेवटच्या वर्षामध्ये मुलांना एक ग्रामीण प्रशिक्षणासाठी पाठवले जातं, एखाद्या उद्योगाबरोबर काम करण्यासाठी किंवा एखादं कौशल्य प्राप्त करण्यासाठी 6 महिन्याचं एक सेमिस्टर दिली जाते. हे त्याच्यात अंतर्भाव केला असला तरी पण अगदी अत्यंत तेही प्रमाण कमी आहे आणि योग्य प्रमाणात ते होत नसल्यामुळं मला वाटतं विद्यापीठांच्या सध्या तरी विद्यापीठांचे झालेले ग्रॅज्युएट झाल्याबरोबर लगेच जसं विलास शिंदे आमच्या विद्यापीठाचेच ग्रॅज्युएट आहेत, त्यांनी त्यांच्या हिमतीवरती त्यांनी अनुभव घेऊन उद्योग सुरू केला आणि त्यांनी शिकले ते स्वतःच्या ह्याच्यावरती. परंतु मला वाटत नाही केवळ डिग्रीमुळे उद्योग सुरू करू शकतो असं होत नाही. त्याला आणखी काहीतरी प्रशिक्षण लागतं. सर्वात जी कमी आहे आत्ताच्या शिक्षणामध्ये त्यात 2 गोष्टी सांगतो मी. एक तर त्याला आर्थिक व्यवहार असतात, बँकिंग व्यवहार असतात, त्याचं ज्ञान कमी असतं कृषी पदवीधरांना झाल्याबरोबर आणि आमच्या ते अभ्यासक्रमामध्ये नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्केट लिंकेज जे पाहिजे, मार्केटचा अभ्यासक्रम आमच्या याच्यामध्ये फार कमी प्रमाणात असतो. कारण मार्केट लिंकेज आणि फायनान्शियलचे म्हणजे आर्थिक व्यवहार उद्योगासाठी लागणारं हे ज्ञान या दोन्हीची कमीच असते. कारण टेक्निकल डोमेनमध्ये आमचे विद्यार्थी पक्के असतात, परंतु गेल्यानंतर उद्योग सुरू करण्यासाठी लागणारं जे त्यांचं जे धैर्य आहे, आर्थिक धैर्य आहे ते नाही आणि मार्केटिंगची स्किल त्यांच्यामध्ये येत नाही. मला वाटतं यासाठी डिग्री घेतल्यानंतर मुलांना जर एक 2-3 महिन्याचा फिनिशिंग कोर्स लावला आणि त्यामध्ये त्यांना मार्केटिंग आणि बँकिंग व्यवहार याविषयी ज्ञान दिलं आणि जगाची बाजारपेठ कशी लागते, आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी काय स्कोप आहे, आपलं डोमेस्टिक देशांतर्गत बाजार कसा आहे आणि ते कसं विकायचं आणि कुठल्या दर्जाचा माल क्वालिटीचा त्यांना लागतो, बाजाराला लागतो, याचं ज्ञान घेऊन मला वाटतं याचं एक अधिक वेगळं प्रशिक्षण देण्याची गरज आहे विद्यापीठामध्ये. आणि म्हणूनच मगाशी मी म्हणलं की विद्यापीठांनी आता एक वेगळं अजून एक विभाग तयार करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये एक संचालक कौशल्य विकास किंवा उद्योजकता विकास अशा प्रकारचं एक पद निर्माण करून वेगळी यंत्रणा विद्यापीठामध्ये करायची गरज आहे. निश्चितपणे असं कौशल्य विकास शासन स्तरावरती तयार होईल ते अपेक्षा ठेवूयात. मला विलास शिंदे सरांना विचारायचं आहे की सर असा काही विभाग तयार नसतानाही तुम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे पदवीधर आहात, अण्णासाहेब शिंदे कृषी तंत्रज्ञान महाविद्यालयामधून आपण पदवीधर आहात, तर ही वाट कशी निवडली आपण, म्हणजे हा सगळा प्रवास कसा होता त्याविषयी काय सांगाल तुम्ही? माझा स्वतःचा तर एक शेतकरी म्हणून सगळा प्रवास चालू झाला आणि आज आम्ही जे काही करतोय हा सगळा एक शेतकरी म्हणून जी काही गरज लक्षात येते का मला सर्व करावं लागेल. मी जर माल उत्पादन करतोय तर मालाची प्रक्रियाही करावं लागेल, मालाची विक्री व्यवस्था उभी करावं लागेल. सगळे विक्री व्यवस्थेमध्ये ती मग एक्सपोर्टची यंत्रणा असेल किंवा जे काही असेल, मला ते जास्तीत जास्त माझ्या मालाची किंमत मिळवण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करणं माझी गरज आहे. एक शेतकरी म्हणून जी काही समस्या तयार झाली त्यातून हा सगळा सह्याद्रीचा आमचा सगळं एकंदरीत यंत्रणा उभी राहिलेली आहे. आणि हे सगळं जे यामध्ये जो काही लक्षात येतोय हा गॅप सरांनी जसं उल्लेख केला का एक अशा प्रकारची विद्यापीठामध्ये सुद्धा यंत्रणा उभी राहण्याची गरज आहे का ती फक्त कौशल्य विकास किंवा स्किल डेव्हलपमेंट या पार्टवर काम करेल. याच्यामध्ये मला एक जी सूचना करायची का सर आपला थोडासा एक कोलॅबोरेटिव्ह अप्रोचने जाण्याची गरज आहे. विद्यापीठ आणि इंडस्ट्री या दोन्हीचं कोलॅबोरेशननी आपल्याला पुढं खरं दिशा ठरवायला हवी. जसं US मध्ये घडतंय, तिथं बऱ्याचशा सगळ्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत तर तिथल्या सगळ्या वेगवेगळ्या ज्या काही कमर्शियल कंपनीज आहेत त्यांच्याबरोबर सगळ्या प्रायव्हेट प्लेअरवर ते सगळ्या अटॅच असतात आणि त्यांचे जे काही एज्युकेशन प्रोग्राम आहे हे त्या पद्धतीने डिझाईन केलेले असतात. आपल्याकडे आता इन प्लॅन ट्रेनिंगची एक चांगली कन्सेप्ट आलेली आहे. एक सेमिस्टर मुलं प्रत्यक्ष एखाद्या कंपनीत जाऊन अनुभव घेतात वगैरे, पण ते फक्त त्याला ज्या दर्जाने किंवा ज्या स्तरावर न्यायला पाहिजे ते होत नाही. तर तशा प्रकारचा एक अप्रोच ठेवला इंडस्ट्री, त्यात इंडस्ट्री फक्त आपल्या इंडियन इंडस्ट्रीज नाही तर जगातल्या सर्व इंडस्ट्रीवर कसं कनेक्ट करता येईल आपल्या युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना, हा एक थोडासा नक्कीच आता तशा प्रकारचा अप्रोच ठेवण्याची गरज आहे. कारण आज जे काय घडतंय आम्ही सगळं बघतोय, ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमधून मुलं बाहेर पडतात पण त्याला कॉन्फिडन्सच नसतो का ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपण करिअर करू. जे काही त्याला नॉलेज मिळतं ते नॉलेज तेवढं सफिशियंट नसतं, स्वतः त्याचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल का मी घरी जाऊन शेती करेल किंवा एक इंडस्ट्री चालवेल, हा कॉन्फिडन्स तयार होत नाही. त्यामुळे तो शेती क्षेत्र सोडून दुसरीकडे करिअर करण्याचं बऱ्याचदा बघतो. तर हे खरं जेव्हा तो इंडस्ट्री कनेक्ट होईल का कशा प्रकारचं फ्युचर आहे, कशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आहे आपल्या स्वतःच्या इंडस्ट्रीमध्ये, हे जेव्हा लक्षात येतं तर डेफिनेटली नक्कीच त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. म्हणजे जसं परदेशामध्ये अनेक परदेशी विद्यापीठामध्ये आपण पाहतो की तिथेच विद्यार्थी पासआउट होतो आणि इन्क्युबेशन सेंटर असतात. म्हणजे विलास शिंदेसारखा उद्योजक जर घडायचा असेल तर तिथे तो 6 महिने 2 वर्ष काहीतरी तो त्या स्वतःच्या उद्योगाची पायाभरणी करेल आणि त्यानंतर उद्योग करण्यासाठी बाहेर पडेल. तर अशी व्यवस्थाही आपल्या सगळ्या कृषी विद्यापीठाच्या रचनेमध्ये किंवा ज्या सरकारी संस्था आहेत त्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. मला तात्यासाहेब फडतरे यांच्याकडे जायचं आहे. सर तुम्ही
सिलेक्ट करताना ज्वारीसारखं पीक निवडलं आणि त्या ज्वारीच्या पिकाचं प्रक्रिया केली आपण आणि त्याचं मार्केटिंग सुद्धा केलं. तुमचा अनुभव कसा होता या सगळ्या क्षेत्रामधला? ॲक्च्युली ज्वारी पीक निवडण्याच्या पाठीमाग उद्देश असा होता की आजपर्यंत ह्या पिकाकडे कोणच वळालं नव्हतं. मग त्याच्यामुळे आम्ही मगर साहेबांच्या मदतीनं एक असा विचार केला की आपण ज्वारीवर प्रक्रिया करायची आणि हे एक आपलं ट्रॅडिशनल फूड आहे, त्याला मॉडर्न स्टाईलमध्ये कसं आणता येऊ शकतं. तर ह्याच्यात आम्हाला मार्गदर्शन मदत झाली जे ज्वारी संशोधन केंद्र हैदराबाद, इथं आम्ही एकदा ज्यावेळेस प्रदर्शन पाहण्यासाठी गेलो होतो तर तिथे काही पदार्थ दिसले की ज्वारीपासून उपमा बनवला, शिरा बनवला आणि अशा पद्धतीनं ज्वारीचे प्रोडक्ट बनवू शकतात. आणि मग हे जे प्रोडक्ट आहेत हे ज्यावेळेस आम्ही पुण्यात मार्केटिंगला सुरुवात केली आणि अवेअरनेस क्रिएट केला आणि जसं शिंदे सरांनी सांगितलं की शेतकरी जो पिकवतो त्याला ते विकायचं कसं हे त्याला शिकायचं आहे. बरोबर. तुम्हाला गव्हर्नमेंट किंवा ह्याच्यावर तुम्ही जर अवलंबून राहिला तर तुमचं पुढं नाही जाणार. तर ह्या अनुषंगाने आम्ही समुद्रात पडलो आणि ऑटोमॅटिक पाय हलवायला सुरुवात झाली आणि जसं जसं कस्टमरची डिमांड येत जाईल आज आम्ही ज्वारीपासून ज्वारीचे पोहे, ज्वारीचं इडली, चिवडा, शेव, मल्टीग्रेन पीठ अशा वेगवेगळ्या प्रकारचे 8 पदार्थ ज्वारीपासून करतो. आणि ज्वारीच हा बेस ठेवण्यापाठीमागचा उद्देश एक असा आहे, आपल्या जर महाराष्ट्राचा जर ड्राय भागातला विकास करायचा असेल तर फक्त ज्वारी एक असं ड्राय भागातलं बिन पाण्यावरचं पीक आहे की ते त्या ड्राय भागातल्या शेतकऱ्यांचं अर्थकारण बदलू शकतं. म्हणजे इतका सर चांगला प्रकल्प होता. आम्ही पाठीमागच्या गव्हर्नमेंटलाही लिहिलं होतं की आपण असं जर केलं, आज आपण गहू आणि तांदूळ हे लहान मुलांना अंगणवाडीतून देतो पोषण आहार म्हणून, नावसुद्धा खूप छान आहे पोषण आहार, आणि त्याच्याऐवजी आज आपलं जे मेन आपलं जे ज्वारी आहे तेच जर आपली इतकी ज्वारी जेवढी बहुगुणी आहे, सगळे आजार बरे करू शकतात, काही आजार होऊ देत नाहीत, इतके चांगली ज्वारी असणारं पीक ते आपण बाजूला ठेवून आपण दुसऱ्या राज्यातून आणलेलं धान्य हे आपण आपल्या मुलांना देतोय आणि आपली ज्वारीला बाजूला ठेवतोय. जर आपण ज्वारीवर प्रक्रिया केली आणि प्रत्येक तालुक्यात एक केंद्र उभारून तिथल्याच ज्वारीचं जे उपपदार्थ तयार करून तिथल्या अंगणवाडीच्या मुलांना दिलं तर ड्राय भागातल्या मुलांचा त्यांचाही पोषण आहार सुधरेल, तिथल्या शेतकऱ्यांचं अर्थकारण बदलेल. म्हणजे अशा तऱ्हेने टोटल जे आपल्याला गव्हर्नमेंटला जे करायचं आहे की 2020 पर्यंत 50% दुप्पट जे काही त्याचं उत्पन्न करायचं आहे शेतकऱ्याचं, जर तुम्ही आहे ते ह्याच्यामध्ये जर प्रक्रिया उद्योग हे केला, उभा केला तर ते नक्की हे शक्य होऊ शकतं. असं निश्चितपणे म्हणजे जर केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे असा सगळा उपक्रम घेऊन तू पुढे गेलाय. असंच म्हणजे जिथे आपत्ती आहे किंवा जिथे संकट आहे त्या संकटाचं संधीमध्ये कसं रूपांतर करायचं या पद्धतीने तात्यासाहेब फडतर यांचा प्रवास आहे. मग गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही पालघर इथे गेलो होतो आणि पालघर तो सगळा बोर्डी किंवा तो पट्टा असेल चिकू उत्पादनासाठी महत्त्वाचा आहे. आज प्रदूषणामुळे तिथे उत्पन्न आणि उत्पादकता कमी झाली आहे आणि चिकू 10 रुपये किलोच्या वरती भाव मिळत नाही, त्यामुळे एकंदरीत तो चिकू उत्पादक शेतकरी तिथे अडचणीत आहे. तर त्याच्याही अनेक समस्या आहे. नेमकं CFTRI सारखी संस्था त्यासाठी काही करते का, तर आपण तीही चर्चा करणार आहोत. तुर्तास आपण एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा ही चर्चा पुढे ठेवूयात. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. ॲग्रो प्रोसेसिंगमध्ये काय नेमकी गरज आहे, कशी आव्हानं आहेत या विषयावर आपण चर्चा करतोय. तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत. मागच्या सेगमेंटमध्ये आपण अशी चर्चा केली की जसे मोठ्या उद्योगांच्या समस्या आहेत तसे छोट्या उद्योगांच्याही काही गरजा आहेत.
मला बडगुजर सरांकडे जायचं आहे. सर, मला एक सांगा की छोटे उद्योजक आहेत, जसं की आपण मगाशी चर्चा केली की ज्वारीसारखं जे दुर्लक्षित पीक आहे त्याच्यामध्ये प्रक्रिया होते. तसं मी सांगितलं की पालघरच्या बोर्डे भागामध्ये चिकू उत्पादक शेतकरी आहेत, ते अडचणीत आहेत वेगवेगळ्या कारणाने. उत्पन्न असेल, उत्पादकता कमी झाली आहे, बाजारभाव मिळत नाही, तर तिथे चिकूचे फ्लेक्स बनवले जात आहेत. अमेझॉनसारख्या कंपनीबरोबर टायअप केलं जातं आणि ते विक्रीचेही छोटे छोटे प्रयत्न करतायत. तर अशा शेतकरी जर पुढे येत असेल तर त्याला काय प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे का? शासनाच्या कुठल्या योजना आहेत त्यामध्ये हा शेतकरी अंतर्भूत होऊ शकतो? अशा शेतकऱ्यांसाठी आमच्याकडे जे वर्षभर ट्रेनिंग प्रोग्राम चालतात त्यामध्ये त्या विषयाशी जे ट्रेनिंग प्रोग्राम असेल त्यामध्ये या गोष्टींवरचे जे टेक्निकल आस्पेक्ट हे कव्हर केले जातात. जसं एखाद्या फळभाज्यांवरतीचं पोस्ट हार्वेस्ट आस्पेक्ट असतील तर त्याच्यासाठी वेगळा कोर्स असतो, फळ प्रक्रियेवरती वेगळा कोर्स असतो, मसाल्यांवरती वेगळा कोर्स असतो. तर त्या कोर्सेस त्या विषयाच्या कोर्सेसमधून आपण त्यावरती कुशल मनुष्यबळ निर्माण करू शकतो. तर अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या विषयावरती कोर्सेस कंडक्ट करतो. नुकतंच आम्ही जसं मिलेट प्रोसेसिंगवर, ज्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी आणि इतर भगरीसाठी लागणारे मिलेट्स, त्यावरती सुद्धा आम्ही आता 5 तारखेला पुढच्या 5 ऑगस्टला आम्ही नाशिकमध्ये एक टेक्नॉलॉजी डिफ्युजन टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, त्यावरती वेगवेगळे तंत्रज्ञानं काय आहेत आणि त्या प्रोसेसिंगवर जे छोटे उद्योजक आहेत त्यांच्या तांत्रिक अडचणी काय आहेत त्या सोडवण्यासाठी CFTRI काय मदत करेल त्यावरती एक वर्कशॉप आयोजित केलेलं आहे आम्ही. तसं CFTRIने काही सुपर फूड्स, म्हणजे ज्याला आपण जसं ज्या ड्रॉट प्रॉन एरियात जिथे पाण्याची उपलब्धता कमी आहे तिथे ग्रो वाढू शकतील असे शिया, क्विनोवा, टेप अशा प्रकारची काही फूड्स कल्टिवेट करण्याचे त्यांचे हाय यील्डिंग व्हरायटीज आमच्या संस्थेने डेव्हलप केलेले आहे. नंतर त्याचा वापर कसा करायचा शेतकऱ्यांनी, त्या न्यूट्रिशनली रिच आहेत भरपूर, आणि त्यांचा वापर कसा करायचा, त्यांच्यावरती सोप्या प्रक्रिया कशा करायचा, त्यावर सुद्धा आम्ही लखनौला अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं, हैदराबादला प्रशिक्षण दिलं आणि कृषी खात्याच्या बरोबर संयुक्तपणे अशा प्रकारचं प्रशिक्षण आम्ही महाराष्ट्रात सुद्धा लवकरच करणार आहोत. तर शेतकऱ्यांचे तसंच काही छोटे छोटे उपकरणं पण संस्थेने विकसित केले, जसं टायनी मिलेट मिल. तर या मिलेट मिलचं जसं सायकल ड्रिव्हन किंवा सायकलवर ऑपरेट करून सुद्धा ग्रामीण भागात त्याचा वरचा छिलका काढला जाऊ शकतो. तसं टायनी मिलेट मिल जी 31-35 हजारात मिल मिळू शकते आणि त्यात तुम्हाला हातसळीचं तांदूळ सुद्धा पासून पॉलिश तांदूळ असे वेगवेगळे ग्रेडचे तांदूळ तुम्हाला त्यामधून काढता येऊ शकतात. तर अशी वेगवेगळी जवळजवळ 300च्या वर तंत्रज्ञान आहेत. बरीचशी तंत्रज्ञाने शेतकऱ्यांशी अवलंबू शकतील अशा प्रकारची तंत्रज्ञानं संस्थेकडे उपलब्ध आहेत. आणि जसं आता बनाना स्युडोस्टेम ज्यूस जे बनानाचं वेस्ट आहे त्याच्यापासून एक ज्यूस काढायचा आणि त्याच्यापासून मूल्य संवर्धन करायचं, त्याबद्दल सुद्धा डेमॉन्स्ट्रेशन्स CFTRIने दिलेले आहेत. नंतर केमिकल फ्री जॅगरी, नंतर अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानांवर CFTRIने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटकामध्ये एक विलेज अडॉप्ट केलेलं आहे आणि त्या विलेजमध्ये जो शेतीमाल आहे त्या खेड्यातला त्याच्यावरती आधारित तंत्रज्ञानांचं त्या शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही प्रात्यक्षिक दिलेलं आहे. तर महाराष्ट्रात सुद्धा जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याला आपल्याला फूड प्रोसेसिंगचे कॉलेजेस आहेत, तर तिथे सुद्धा आपण इन्क्युबेशन सेंटर्स सुरू करू शकतो किंवा फूड प्रोसेसिंग फॅसिलिटेशन सेंटर्स आपण सुरू करू शकतो, ज्यायोगे शेतकऱ्यांपर्यंत आपण त्यांच्या तंत्रज्ञानांच्या गरजा पोहोचू शकतो. कृषी विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांचं तांत्रिक ज्ञान उंचावण्यासाठी कृषी विद्यापीठाचे प्राध्यापकांबरोबरच कृषी विद्यापीठांमधून बाहेर पडलेले जे माजी विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये काम करतात आणि त्यांचं त्या विषयावरती ज्ञान त्यांच्याकडे भरपूर ज्ञान असतं. तर त्यांना सुद्धा गेस्ट फॅकल्टी म्हणून कृषी विद्यापीठांनी जर बोलवलं तर त्यांच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारू शकते. तसंच मेडिकल कॉलेजमध्ये जसं इंटर्नशिप दिली जाते तसं फूड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इंटर्नशिप कंपल्सरी केली पाहिजे, ज्यायोगे ते खेड्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना प्राथमिक प्रसंस्करण किंवा मालाची नासाडी रोखण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करू शकतात. आणि त्यामध्ये कृषी विद्यापीठांचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि शेतकरी यांचा दैनंदिन संवाद साधला गेला तर
शेतमालाची नासाडी आपण थांबवू शकतो. निश्चितपणे परत काही एक गोष्टी आहेत ज्या चुकीच्या पद्धती शेतकरी अवलंबतात, जसं मिरचीवरती पाणी मारतात त्याचं वजन वाढण्यासाठी, पण शेतकरी हे विसरतात की मिरचीचं पाणी मारल्यानंतर त्याच्यातलं मॉइश्चर कंटेंट वाढतं आणि त्यामध्ये काही विषतत्व निर्माण होतात. म्हणजे मिरची आणि त्यावर प्रक्रियेत केलेले जे पदार्थ आहेत हे एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये भरपूर अडचणी येऊ शकतात आणि त्या ग्राहकांसाठी सुद्धा खाण्यासाठी सुरक्षित नसतात. तर अशा गोष्टींचा अवेअरनेस क्रिएट करणं ही सुद्धा काळाची गरज आहे. निश्चितपणे तुमच्यासारख्या संशोधन संस्था हे काम करताच आहेत, प्रशिक्षण करतायत, ट्रेनिंग देत आहेत आणि संशोधनही करतायत. आपल्या चर्चेमध्ये मनीषा धात्रक मॅडम नाशिकवरून जॉईन झाल्या. मी नाशिकचा नेहमी उल्लेख करतो की तिथे शेतीमध्ये जे नाविन्यपूर्ण होतं, म्हणजे नाशिकला ॲग्रिकल्चर कॅपिटल ऑफ इंडिया असं म्हटलं तरी हरकत नाही, तर ते ठिकाणी होतं. त्या सगळ्या अनुभवातून गेल्यात आणि एक वरुण ॲग्रोच्या निमित्ताने त्यांनी एक मोठं संस्था तिथे निर्माण केली. आज मल्टीनॅशनल लेवलपर्यंत त्या शेतमालाच्या प्रक्रियेमध्ये काम करतायत. तर त्यांचा काय अनुभव आहे? सगळं प्रशिक्षण असेल किंवा तिथल्या स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांकडनं कच्चा माल घेत असताना काय नेमक्या अडचणी येतात आणि तुमची सुरुवात आणि एकंदरीत अनुभव त्याविषयी काय सांगाल धात्रक मॅडम? कुठलाही प्रक्रिया उद्योग जर म्हटला तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं की तुमच्या एरियामध्ये कुठलं रॉ मटेरियल अवेलेबल आहे. बरोबर. आणि ते रॉ मटेरियल त्या क्वालिटीचं आहे का, ज्याच्यावर आपण प्रोसेस करू आणि ते आपण डोमेस्टिकली किंवा एक्सपोर्ट करू. हे दोन्ही इतके महत्त्वाचे मुद्दे. तर त्यामध्ये ट्रेनिंग हा इम्पॉर्टंट पॉईंट येतो की शेतकऱ्याला जर ट्रेनिंग मिळालं की त्यांनी जी क्वालिटीचं प्रोडक्शन घ्यायचं आहे, जे प्रोड्यूस बनवायचं आहे, जे उत्पादन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये ते क्वालिटी जी कस्टमरला हवी ती बनवण्यासाठी त्याला ट्रेनिंग दिली गेली. मग ट्रेनिंगमध्ये सगळं व्यवस्थापन येतं, जसं मातीचं चेकिंग, कुठलं पेस्टिसाईड द्यायला पाहिजे, कुठलं फर्टिलायझर द्यायला पाहिजे आणि कुठल्या प्रकारचं सीड निवडलं गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण त्यांना ट्रेनिंग दिली तर आपल्याला जे क्वालिटीचं फ्रूट हवं आहे ते मिळतं. आता जर शेतकऱ्यांना आपण ट्रेनिंग दिली आणि ते क्वालिटीचं फ्रूट मिळालं, पण त्यावर जर प्रक्रिया उद्योग टाकायचा असेल तर आपल्याला सुद्धा ते पूर्ण तंत्रज्ञान आपल्याला माहीत हवं की ते फ्रूट घेतल्यानंतर त्याच्यावर मी प्रोसेस करणार आहे आणि मला कुठल्या स्पेसिफिकेशनचा प्रोडक्ट बनवायचा आहे जो मला माझ्या देशामध्ये विकता येईल प्लस एक्सपोर्ट करता येईल. प्रत्येक कंट्रीचे आपले वेगवेगळे नॉर्म्स असतात, तर त्या प्रत्येक नॉर्मसाठी आपल्याला पूर्ण अभ्यास करायला हवा. आणि हे प्रोडक्शन करताना मग आपल्याला सुद्धा एक टेक्निकल टीमची गरज असते, जे आजकाल पूर्ण महाराष्ट्रामध्ये बीटेक फूडटेक कॉलेज बऱ्यापैकी आलेले आहे. पण माझा स्वतःचा असा अनुभव आहे की माझ्या कंपनीमध्ये जे ट्रेनिंगला मुलं येतात तर त्यांच्याकडे फक्त एक डिग्री असते, जे बेसिक नॉलेज हवं आहे, जी हुशारी हवी, जी स्किल हवी आहे कुठेतरी, ते सगळं कमी दिसतं. तर कॉलेजांनी काय करायला पाहिजे की त्यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे फर्स्ट इयरपासून. जर अशा मुलांना ट्रेनिंग दिली फर्स्ट इयरपासून कंपन्यांमध्ये तर ते 4 वर्षानंतर तयार होतील. आणि जी फूड इंडस्ट्री आज येते आहे, आपले CM झाले, आपल्या कृषी मंत्री मॅडम झाल्या, हे सगळेजण आज आपल्याला पूर्ण मदत करतायत भारताला की तुम्ही कृषी प्रक्रिया उद्योग टाका, तुम्हाला आम्ही आर्थिक मदत करतो आणि अनेक ऑपॉर्च्युनिटी सुद्धा अवेलेबल करून दिलेल्या आहे. त्यामध्ये तांत्रिक ज्ञान प्रत्येकाला हवं आहे, कौशल्य हवं आहे, स्किल हवं आहे. तर त्यासाठी प्रत्येक कॉलेजने तिथे पुढाकार घेतला पाहिजे. आपली जे स्टुडंट बाहेर पडत आहेत त्यांना स्किलफुल नॉलेज देणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रक्रिया उद्योगामध्ये ते येतील आणि मग पुढे हे प्रोडक्शन आपलं बेस्ट होईल. ज्यावेळेस आपण बेस्ट क्वालिटीचं प्रोडक्शन काढू, ते बेस्ट क्वालिटी जर आपली बाकीच्या कंट्रीजला मान्य झाली तरच आपण ते सेल करू शकतो, नाही तर आपण ते सेल नाही करू शकतो. म्हणून हे पूर्ण लिंकेज जे आहे ते पूर्ण ट्रेनिंग, नॉलेज, स्किल वाढवण्यासाठी असलंच पाहिजे. आणि ते जर मिळालं तर आपल्या देशामध्ये जे आपण वेस्टेज होत आहे, फ्रूट, भाजीपाला, व्हेजिटेबल्स, त्याच्यावर आपण प्रक्रिया करू आणि ते एक्सपोर्ट करू. आज संपूर्ण जग आपल्या देशाकडे बघते की भारतामध्ये खूप ग्रोथ आहे, भारतामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत काम करण्याची. तर त्याचा संधीचा फायदा आपण घेतलाच पाहिजे. आणि अशा प्रकारे जर सगळ्यांनी मिळून व्यवस्थित काम केलं तर नक्कीच आपल्या देशामध्ये जे वेस्टेज चाललेलं आहे त्याच्यावर आपण प्रोसेसिंग करू आणि दोन्ही प्रकारे म्हणजे आपण आपल्या देशाचा GDP तर वाढू, पण आपल्या स्वतःच्या स्टेटचा, स्वतःच्या जिल्ह्याचा, स्वतःच्या गावाचा पण इन्क्रिमेंट करू. निश्चितपणे म्हणजे हे सगळं जशी मनुष्यबळाची कमतरता आहे किंवा ट्रेनिंगचा अभाव आहे. मला विलास शिंदे सरांकडे जायचं आहे. सर, तुमचाही असाच काही अनुभव आहे का?
तुम्हाला कशा सुरुवातीच्या अडचणी आल्या आणि त्याच्यातून कसा मार्ग काढला? आज निर्यातीचं फार मोठं ध्येय तुम्ही गाठलं आहे आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनाही प्रशिक्षित करतायत, निर्यातक्षम माल कसा असावा याचंही तुम्ही प्रशिक्षण देत आहेत, तर तुमच्या प्रवासादरम्यानच्या अडचणी आणि अडथळे आणि प्रवास एकंदरीत कसा आहे त्याविषयी काय सांगाल? अडथळे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. भारतासारख्या विकसित देशामध्ये कोणत्या क्षेत्रात काम करायचं तर मला वाटतं या सर्व अडचणी सारख्याच आहेत. ॲग्रिकल्चरमध्ये जास्त आहेत, कारण ॲग्रिकल्चर तुलनेने दुर्लक्षित क्षेत्र आपल्याकडे आहे. पण मार्ग काढायची इच्छा असेल तर 100% मार्ग निघतो, त्यात काही वाद नाही. त्या प्रकारचं नक्कीच टॅलेंट आपल्या लोकांमध्ये आहे, तरुणांमध्ये आहे. आम्ही आमचा सगळा जो काही प्रवास आहे तो त्या दृष्टीने केला. आम्ही त्या प्रकारची मनुष्यबळ तयार केलं. जिथे जे गरजेचं असेल म्हणजे शेतकऱ्यांच्या पातळीवर त्या प्रकारचं तंत्रज्ञान आणायचा विषय असेल, तिथं ते कौशल्य तसा प्रकार तयार करण्याचा विषय असेल, त्याचबरोबर पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटमध्ये असेल, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यामध्ये असेल, त्याच्या सगळं पूर्ण डिझाईनपासून तर हे सगळं जे काही असेल, सह्याद्रीचा आमचा सगळा बराचसा कॅम्पस डेव्हलपमेंटमध्ये सर्व ग्रामीण भागातले तरुण मुलं त्याचे त्यांनी फार 10वीच्या पलीकडे शिक्षण नाही केलं, अशा लोकांनी इंजिनिअरिंगची कामं केली. त्या प्रकारचे स्किल ते शिकले. आमच्या म्हणजे एक साधं उदाहरण म्हणून सांगतो. आमच्याकडे द्राक्ष बागेमध्ये काम करणारी एक मुलांची टीम, त्यांना आम्ही आमच्या पॅनल इरेक्शनच्या कामामध्ये इन्व्हॉल्व केला. त्यासाठी थोडं काही ट्रेनिंग दिलेत, कंपनीच्या लोकांकडून ट्रेनिंग दिलेत, आम्ही काही त्यांना शिकवलं. त्यानंतर ज्या प्रकारचं स्किल डेव्हलप झालं ते आता हैदराबादमध्ये, बेंगलोरमध्ये 2 कोर्स स्टोरेजची कामं करून आले. पॅनल इरेक्शनचं म्हणजे ॲक्च्युली टेक्निकल काम आहे. 200 रुपये स्क्वेअर मीटरने काम त्या कंपन्या कोट करतात, ते त्यांनी 50 रुपये स्क्वेअर मीटरने केलं. समोरच्याला पण बेनिफिट झाला आणि या मुलांचं सुद्धा जे द्राक्ष बागेमध्ये काम करून 400 रुपये मिळत होते त्यांना 1000 रुपयापर्यंत त्यांना पर डे पर्यंत त्यांची इन्कम जनरेट झाले. म्हणजे स्किल आपल्याकडे नक्कीच आहे, तेवढ्या त्या प्रकारचं टॅलेंट आहे. फक्त ते त्या प्रकारचं ते ट्रेनिंग देणं, त्या प्रकारचं एक म्हणजे कसं एक सुविधा तयार करणं याची गरज आहे. तर जर झालं तर नक्कीच त्याच्यातून 100% बदल घडणार, त्यात काही वाद नाही. आणि सगळ्या प्रक्रियेमध्ये सर ब्रँडिंगचं किती महत्त्व आहे? म्हणजे आज इथे आमचा स्टुडिओ बेलापूरमध्ये आहे, इथून काही 2-3 किलोमीटरवरती तुमचा एक स्टोअर आहे, तिथे नाशिकमध्ये पण अशा पद्धतीने. तर शेतमालाच्या निर्मितीबरोबर म्हणजे निर्यातक्षम उत्पादन असेल, स्थानिक बाजाराची गरज मोठी आहे, तर त्या दृष्टीने नेमकं काय केलं पाहिजे? मला वाटतं मार्केटिंग स्किल शिकणं हे सर्वांसाठीच गरजेचं आहे. म्हणजे शेतकरी असेल किंवा प्रक्रिया उद्योजक असेल, दोघांची ती गरज आहे. आणि दोन्ही पातळीवर आपली जी अडचण आहे ते आपला बराचसा शेती सुद्धा एक छोटा म्हणजे उद्योग म्हणून जो आहे तर एकदम तो त्याला एक लिमिटेड स्केलवर आहे. आणि उद्योग प्रक्रिया उद्योगामध्ये पण मुख्यतः तीच अडचण येते. ब्रँडेड एखादा प्रॉडक्ट नुसतं केचपचं उदाहरण घेतलं तर आपल्याला किसान किंवा मॅगी हे ब्रँड समोर येतात, पण त्याचबरोबर केचप बनवायला कमीत कमी 250 लोक असतील इंडियामध्ये, त्यांचं ब्रँड तुम्हाला कोणालाच माहिती होत नाही. कारण त्यासाठी ज्या प्रकारची जी पाहिजे कौशल्य पाहिजे, त्या प्रकारची स्ट्रॅटेजी पाहिजे, इन्व्हेस्टमेंट पाहिजे, ती करण्याची एक क्षमता नसते आणि कधी कधी त्या प्रकारचं त्याचं कौशल्य कमी पडतं. त्यामुळे मार्केटिंग शिकणं ही प्रत्येकाचीच गरज आहे, प्रक्रिया उद्योगाची म्हणा किंवा शेतकऱ्याची म्हणा. आणि जो करेल ते पूर्ण सगळं जी यंत्रणा सीड टू हार्वेस्ट पर्यंत जे सगळ्या प्रकारचे कौशल्य शिकेल, यंत्रणा उभे करेल, तोच आजच्या पुढच्या काळामध्ये विनर असणार आहे. आणि तेच दिशा ठेवून आम्ही जे काही आता हे सगळे अप्रोचने काम करतोय, मार्केटपर्यंत जाणं, स्वतःच्या रिटेल यंत्रणेपर्यंत जाणं, तर ती काळाची दिशा आहे. शेतकरी म्हणून जर मला टिकायचं असेल किंवा उद्योजक म्हणून टिकायचं असेल तर हे करावंच लागेल. तुम्ही प्रक्रिया करताय, तुम्ही उत्पादन करताय, तर त्याची मार्केटिंगची व्यवस्था करणं, त्यासाठी तुम्हाला ग्राहकाच्या नजरेतून जे करावं लागणार आहे का तो ब्रँड एस्टॅब्लिश करणं, ग्राहकामध्ये विश्वास तयार होणं. ब्रँड तयार म्हणजे होतो काय तर ग्राहकामध्ये विश्वास तयार होणं. तर ती विश्वास तयार करण्याची एक प्रक्रिया आहे. त्यासाठी तुम्हाला यंत्रणा उभ्या करावं लागतील, त्या प्रकारचे सगळी कौशल्य तयार करावं लागतील. तर तो हा एक प्रवास आहे, तो प्रत्येकाला करावाच लागणार आहे, तो कोणालाच टाळता येणार नाही. बरोबर बरोबर. म्हणतो मांदे सर म्हणून काहीतरी बोलायचं आहे याच्यावरती, मी त्यांच्याकडे जाणार आहोत, त्यांनाही प्रश्न विचारणार आहोत. सर काय बोला. मला वाटतं हे आमचे विलास शिंदे, तात्यासाहेब फडतरे आणि मनीषाताई आहेत, हे आमच्या आताच्या तरुणाचे रोल मॉडेल्स आहेत. बरोबर. कारण त्यांनी एक मार्ग शोधला आणि त्याच्यातले सगळे मार्ग त्यांनी मला वाटतं पडताळत यश अपयश सहन करत करत त्यांनी यश संपादन केलेलं आहे. शेवटी यशस्वी उद्योजक झालेले आहेत. मला वाटतं हे तरुणांनी यांचं जे मॉडेल आहे हे स्वीकारलं तर मला वाटतं त्या तरुणांना बरीच दिशा मिळेल. बरोबर. मला वाटतं की उत्तम दर्जाचा माल ग्राहकाला देणं, प्रक्रिया करून उत्तम दर्जाचा माल ग्राहकाला देण्यापूर्वी सगळ्यात पहिला जी लिंक येते त्या व्हॅल्यू चेनची ती प्रोडक्शनमध्ये आहे. तर शेतकऱ्यांना याचं कौशल्य पाहिजे की चांगल्या दर्जाचा माल प्रोसेसिंगसाठी कसा निर्माण करेन. मनीषाताईंनी मला वाटतं त्याच्यावरती उल्लेख केला. कारण ते प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आणि आपल्याकडे बराचसा माल प्रोडक्शन केलेला आहे वाया जातो, त्याची ती पहिली प्रायमरी प्रोसेसिंग म्हणतो, प्रथम प्रक्रिया क्लिनिंग ग्रेडिंग करून चांगल्या प्रतीचा माल प्रोसेसिंगच्या योग्य करणं हे प्रोडक्शन पडते.
पण प्रोडक्शन झालेला माल प्रक्रियाकडे गेल्यानंतर बऱ्याच वेळेला ते अडथळे आहेत, अडथळ्याच्या शर्यती पार कराव्या लागतात प्रक्रिया उद्योगाला. त्या प्रक्रिया उद्योगाच्या अडथळीच्या शर्यतीचा उल्लेख पण त्यांनी केला, आता सर्वच उद्योजकांनी केलेच आहे इथं. परंतु बाजारामध्ये बाजार शोधून त्याची ब्रँडिंग करणं, लेबलिंग करणं, त्याची चांगली पॅकेजिंग करणं, हे सुद्धा एक त्याच्यातला भाग, उद्योगाचा भाग आहे. म्हणजे ही कंप्लीट व्हॅल्यू चेन जी मगाशी म्हणत होतो ती प्रोडक्शनपासून सुरू होते आणि व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट चांगल्या प्रकारचं ब्रँडिंग, पॅकेजिंग, लेबलिंग करून बाजारात नेणं. ज्या प्रकारचं बाजाराला आता सुपर मार्केटमध्ये ज्या प्रकारचे पॅकेट मिळतात तशा प्रकारचे पॅकेट करायला शिकणं. आणि मला वाटतं ही सगळी जी लिंक आहे, ही लिंक व्हॅल्यू चेन आपल्याला जिथं जिथं त्रुटी आहे तिथं भरली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, मगाशी तुम्ही उल्लेख केला इन्क्युबेशन सेंटरचा. मला वाटतं IIT-मध्ये सगळे IIT-मध्ये इन्क्युबेशन सेंटर आहेत आणि IIT-चे विद्यार्थी पास होण्यापूर्वी त्यांना उद्योग करायचा आहे, त्यांनासाठी एक जागा मिळते की त्या जागेवरती ते आपल्या आयडियाज उद्योगामध्ये कन्वर्ट करू शकतात. त्याचप्रमाणे बाहेरच्या कोणाला जरी आयडिया असतील तर त्याही त्या केंद्रात येऊन त्या आपल्या आयडिया साकार करू शकतात. मला वाटतं आता वेळ आलेली आहे कृषी विद्यापीठामध्ये की अशा प्रकारचे इन्क्युबेशन सेंटर निर्माण करणं आणि जे विद्यार्थी म्हणजे शिकत असताना ज्यांच्या डोक्यात येतं की मला या विषयावरती आता उद्योग करायचा आहे, त्याला सगळ्या सवलती, त्याचं ऑफिस आहे, प्रक्रियाला लागणारी मदत आहे, आर्थिक मदत बँकाची जोडणी करून आहे, मार्केट शोधण्याची जी लिंक आहे, हे सगळं लिंकेज त्या मला वाटतं इन्क्युबेशन सेंटरमध्ये असावं. अशा प्रकारच्या इन्क्युबेशन सेंटरची फार गरज आहे कृषी विद्यापीठाला. मला वाटतं आपल्या ह्या चर्चेतून जर हा मुद्दा कोणी शासनाच्या स्तरावरती घेतला आणि इन्क्युबेशन सेंटरविषयी विचार केला, मी बऱ्याच ठिकाणी हा विषय सांगितलेला आहे आणि राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी मिशन डॉक्टर अनिल काकोडकरांना पण एकदा मी म्हटलं होतं की तुमच्यातून फंडिंग करा विद्यापीठाला 50-50 कोटी रुपये आणि 4 विद्यापीठामध्ये इन्क्युबेशन सेंटर लावा, म्हणजे आमचे विद्यार्थी उद्योजक बनायला लागतील. त्याचप्रमाणे बाहेरचे जे नॉन ॲग्रिकल्चर पदवीधर आहेत पण त्यांना कृषीविषयक आधारावरती उद्योग करायचा आहे, त्यांनाही तिथे जागा मिळेल. तर अशा ह्या सर्व प्रकारातूनच कृषी उद्योगाला चालना मिळेल. आणि मला वाटतं एकाच ठिकाणी जर असे इन्क्युबेशन सेंटर असतील तर सगळी एक व्हॅल्यू चेन आहे, सगळ्या लिंक आहे, तिथे जुळवल्या जाऊ शकतात आणि इन्क्लुडिंग त्याची ट्रेनिंग, लागणारी ट्रेनिंग तिथे दिली जाऊ शकते. त्याचे सर्टिफिकेशन आहे, गव्हर्नमेंटची लायसन्सिंग आहे, या सगळ्या गोष्टींचं एकाच ठिकाणी मला वाटतं मेगा फूड पार्कची कल्पना आता पुढे येते आहे. बरेच महाराष्ट्रामध्ये 3 मेगा फूड पार्क होत आहेत. तर त्या ठिकाणी अनेक उद्योजक आता आपले फूड टाकतील तिथे. तर त्या निमित्तानं तिथं त्याच ठिकाणी प्रशिक्षण केंद्र असलं पाहिजे, सर्टिफिकेशन असलं पाहिजे, लायसन्सिंग असलं पाहिजे आणि मला वाटतं त्याचं ते पॅकेजिंग, लेबलिंग सगळे जे काही त्याची व्हॅल्यू चेन आहे एकाच ठिकाणी असली पाहिजे. मला वाटतं हे जर झालं तर भविष्य काळामध्ये मला वाटतं याला फार मोठी संधी या कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये आहे आणि फार मोठ्या स्तरावरती याला रोजगार मिळण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तर मला वाटतं ही सुरुवात चांगली होते आहे. काही रोल मॉडेल आपल्याकडे झालेले आहेत आणि शासकीय स्तरावरून उद्योजक निर्माण करण्यासाठी लागणारं प्रशिक्षण आणि उद्योगाला लागणारं मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी लागणारं प्रशिक्षण, या 2 महत्त्वाच्या अगदी मूलभूत गरजा आता आपल्यासमोर आहेत. अत्यंत मोलाच्या अशा सूचना केल्या सर तुम्ही आणि त्या निश्चितपणे शासन पातळीवरती याची दखल घेऊन अंमलबजावणी केली जाईल. मला तात्यासाहेब फडतरेंना विचारायचं आहे की मागील काळात सुद्धा म्हणजे मी गेल्या 10-12 वर्षात ऐकतो की प्रत्येक मंत्री येतो त्यावेळेस घोषणा करतो की कृषी प्रक्रिया धोरण निश्चित केलं जाईल. म्हणजे राज्य शासनाच्या पातळीवर निश्चित असं कुठलं कृषी प्रक्रिया धोरण झालंय हे मला तरी आतापर्यंत ठाऊक नाही, परंतु प्रत्येक मंत्री येतो त्याच्या वेगळ्या घोषणा असतात अशा पद्धतीने. तर ह्या सगळ्याचा फटका बसतो का? म्हणजे जे आता मेगा फूड पार्क तयार झालेत तर त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, त्यांचं यश अपयश याचं कुठे अकाउंटेबिलिटी होते का? आणि मग हे एक सलग असं धोरण किंवा सुसंगत असं धोरण नसल्यामुळं खरोखर कृषी उद्योगांची ससे ओलपट होते का? याविषयी काय सांगाल तुम्ही? तसं बघायला गेलं तर मोठे जे प्रकल्प आहेत ते सगळे मेगा फूड पार्कमध्ये जातात आणि त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट ह्याच्यावर होत नाही, लहान एंटरप्रेन्युअरवर, पण इनडायरेक्ट खूप होतो. जर मोठ्याच प्रमाणावर म्हणजे जसं पतंजलीचा जो ब्रँड घेतला तर त्यांनी जर मोठ्या प्रमाणात एखादा प्रोडक्ट बनवला आणि तोच प्रोडक्ट जर 100 लहान एंटरप्रेन्युअर तयार करत असतील, नक्कीच त्याच्या विक्रीवर परिणाम होतो, पण अवेअरनेसमध्ये खूप मोठी वाढ होते. म्हणजे काही तोटे आहेत, काही फायदेही आहेत. म्हणजे इनडायरेक्टली त्याची न जाहिरात करता त्या पदार्थाची जाहिरात सगळीकडे ते मोठा ग्रुप करतो आणि त्या ग्रुपमुळे जे लहान एंटरप्रेन्युअर आहेत त्यांचा नक्कीच त्याचा फायदा होतो. म्हणजे गव्हर्नमेंटचे काही आता मेगा फूड पार्कसारखी जी काही चांगल्या संकल्पना आहेत त्या नक्कीच चांगल्या आहेत,
पण ह्याच्यामुळे लहान एंटरप्रेनर कुठे भरडला जाऊ नये किंवा वेगळा सेपरेट आयसोलेट होऊ नये हे थोडं पाहणं मला वाटते महत्त्वाचं ठरेल. आणि गव्हर्नमेंट अथॉरिटीनं फक्त जरी मोरल सपोर्ट आणि जसं कुशल मनुष्यबळ असा जरी पुरवठा करणारी एखादी संस्था किंवा जसं माहिंदे सरांनी खूप चांगलं जे सांगितलं इन्क्युबेशन सेंटर, हे जर इन्क्युबेशन सेंटर सुरू झालं तर प्रत्येक गावात 10च्या वरती हे प्रोसेसिंग युनिट सुरू होतील. कारण प्रत्येक गावामध्ये असे काही कच्चा माल तयार होतो की तिथं आपण त्या वेगवेगळ्या प्रकारचे लहान लहान फूड प्रोसेसिंग युनिट चालू करू शकतो. निश्चितपणे म्हणजे अगदी महत्त्वाचं तुम्ही बोललात. मला मनीषा धात्रक मॅडमकडे जायचं. मॅडम, याच्यामध्ये खरोखर ह्या धोरणाच्या पातळीवरती म्हणजे हे डिस्कंटिन्युएशन आहे का, त्याचा फटका ह्या कृषी उद्योजकांना भेटतं का, बसतो का, आणि जे छोटे उद्योजक आहेत आणि जे मोठे उद्योजक आहेत त्याच्यामध्ये कसं कॅटेगरी म्हणजे तुम्ही सुरुवात केली त्यावेळेसही छोट्यापासून सुरुवात केली परंतु आज मल्टीनॅशनल सप्लाय करापर्यंत पोहोचला, तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही? कसं असतं, छोटा उद्योग किंवा मोठा उद्योग, क्वालिटीचं काम हे प्रत्येक उद्योगाने केलं. बरोबर. मी छोटा उद्योग करतो म्हणून मी कुठल्याही नॉर्ममध्ये काही मला कोणी विचारत नाही म्हणून कसंही काम करेल असं जी टेंडन्सी आहे ती आपल्याला बदलायला लागेल. एक बेस्ट क्वालिटीचं काम आपल्याला करायला लागेल आणि कुठलंही काम करायचं ते छोट्या उद्योगापासून सुरुवात करूया. कारण आपण महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जास्त करून जे उद्योग आहेत ते मराठी माणसांचे नाहीच आहेत. आपलं कुठेतरी हे पहिलं जनरेशन आहे काम करण्याचं, तर आपण ते हळूहळू करायला हवं. केव्हा तर छोटा उद्योग सुरू करायचा, त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटच्या भरपूर स्कीम्स आहेत फूड प्रोसेसिंगच्या, ते आपल्याला त्याचा बेनिफिट मिळतो. DIC मध्ये गेले तर आपल्याला सेल टॅक्सला आता GST झालेला आहे ते ठीक आहे, पण तरी तो प्रत्येक ठिकाणी आपल्याला बेनिफिट आहे, पॉवरच्या बिलामध्ये आहे. आणि जर तो उद्योग हळूहळू जर आपण मोठा केला तर आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या भरपूर सबसिड्या मिळतात. फूड पार्कमध्ये आता नवीन फूड पार्क पण आलेला आहे, 10 करोडचा मिनी फूड पार्क, 5 करोडची संपदा, म्हणजे अशा अनेक प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी स्कीम्स आहेत ज्याचा आपण उपयोग करून घ्यायचा. कारण आपण फर्स्ट एंटरप्रिनरशिप आहे, आपल्याला जर थोडी हेल्प झाली गव्हर्नमेंटची तर आपला उद्योग कुठेतरी सस्टेन होण्यासाठी त्याचा फायदा होतो. आणि हे प्रक्रिया उद्योग छोटा असो किंवा मोठा असो, काम तुम्ही क्वांटिटीमध्ये पण करायचं शिका. आजपर्यंत आपल्याकडे कसं झालं की मी थोडंच करतो, मी अतिशय विचारपूर्वक करतो, मी कॅल्क्युलेटर हातात घेऊन करतो, त्यामुळे कुठेतरी रिस्क घेण्याची आपली पद्धत कमी होऊन गेली. थोडी रिस्क घ्यायची, छोटा उद्योग टाकायचा, अभ्यास करायचा, क्वालिटी आणि क्वांटिटीचं काम करायचं आणि स्लोली वर जायचं की आरामात मोठा उद्योग तयार होतो. ऑफकोर्स मेहनत प्रत्येक ठिकाणी करायची, मेहनतीशिवाय काही ऑप्शनच नाही, हार्डवर्क इज द इम्पॉर्टंट. पण बेटर आहे की तुम्ही उद्योग हा पहिले छोटाच टाका आणि स्लोली तो मोठा करायचा. या सगळ्या प्रवासामध्ये तुमचा जे शेतकरी जे घटक आहेत जे तुम्हाला कच्चा शेतमाल देतात, तर त्यांच्याशी तुमचे संबंध कसे आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या उद्योगाला पूरक असं कसं सहकार्य करतात, त्याविषयी काय सांगाल? सगळ्यात पहिल्या वर्षी जेव्हा मी शेतकऱ्यांकडे गेली ना त्यावेळेस खरंच मला समस्या आल्या, कारण मी स्वतः लहानपणापासून कधी शेती बघितलेली नव्हती, कधी माती बघितली. वडील नोकरीला होते त्यामुळे सहज एक इंजिनिअरिंगची डिग्री घेतल्या गेली. पण जेव्हा माझं लग्न झालं, जेव्हा शेतकरी भागामध्ये मी बघितलं की अरे खरंच तिथे खूप समस्या आहे. 1996ला भयंकर पीक आलं टोमॅटोचं जेव्हा माझं लग्न झालेलं होतं, आणि मी तो टोमॅटो पूर्ण रस्त्यांवर बघितला, दोन्ही साईडला फेकलेला. तेव्हाच मी ठरवलं होतं की मी या टोमॅटोवर काहीतरी करेल. इतकं भरपूर प्रमाणामध्ये रॉ मटेरियल अवेलेबल आहे आणि मी अतिशय छोटा उद्योग टाकला. अगदी 500 किलो, 2 कढया, 2 जॅकेट ज्याला म्हणतो आपण, त्या घेऊन तो प्रोडक्ट टाकला. आणि मी ती केचपची बाटली बनवून स्वतःच्या पर्समध्ये घेऊन मार्केटिंग केली. म्हणजे मार्केटिंग करण्यासाठी कधीही लाज वाटू द्यायची नाही. आपला प्रोडक्ट कोणी घेतला नाही तरी चालेल, परंतु तो विकण्यासाठी भयंकर मेहनत करायची. अशा प्रकारे जर आपण काम केलं शेतकऱ्यांसोबत तर आपल्याला शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम कळते. आता जेव्हा मी शेतकऱ्यांकडे गेली तेव्हा मला कळालं की अरे ह्यांना कुठलं सीड्स यूज करायचं, किती पेस्टिसाइड यूज करायचं हे तर माहीतच नाही. आणि मग मी अनेक कंपन्यांसोबत टायअप केलं आणि शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिली की तुम्ही कुठलं सीड्स वापरा, कुठलं उत्पादन येईल, त्यामधलं तुम्ही 10, 15, 20% मार्केटमध्ये विकू शकता, उरलेलं प्रक्रिया उद्योगला द्या, म्हणजे जेणेकरून त्याला दोन्ही साईडने भरपूर बेनिफिट झाला पाहिजे. जर त्याने मार्केटमध्ये विकलं तर त्याला फायदा झाला पाहिजे हाय रेटचा, उरलेला प्रोड्यूस तो फेकून देण्याविषयी प्रोसेसिंग युनिटला दिलं तर त्याचं ॲव्हरेज उत्पादन वाढतं. अशा प्रकारे शेतकऱ्यांसोबत जेव्हा कॉन्टॅक्ट केला, काम केलं, त्यावेळेस मला असं वाटलं की हा जो बॅकवर्ड लिंकेजचा जो स्पेस आहे त्यामध्ये खूप काही करण्यासारखं आहे. आजही आपण मागासलेसारखीच शेती करतो, आजही अनेक तांत्रिक गोष्टी, अनेक मेकॅनिकल गोष्टी आहेत पण ज्या फार्मिंगमध्ये युटिलाइज करू शकतो. आणि आपल्या महाराष्ट्राचा, आमच्या नाशिक जिल्ह्याचा कॅलिफोर्निया करण्यासाठी आम्ही जरूर ती मेहनत करू आणि एक दिवस त्याचा कॅलिफोर्निया करूनच टाकू.
दात्रक मॅडम, शुभेच्छा आहेत तुमच्या या सगळ्या उपक्रमाला. मला विलास शिंदे सरांकडे जायचं आहे या संदर्भात माहिती घेण्यासाठी. सर, निश्चितपणे म्हणजे नाशिकमध्ये ही नाविन्यता, ही सृजनशील असे उपक्रम दिसतात आणि धडाडी असते काम करण्याची. तर तुम्ही अनेकदा अशी सांगतात की आपली चर्चा झाली होती की सहसा अपेक्षा ठेवत नाही तुम्ही शासनाकडनं किंवा मोठ्या पाठबळाची, की आपण आपले प्रश्न आपले आहेत आणि आपण ते सोडवत असं. तर ही ऊर्जा कुठून मिळते नेमकं, त्याचं ॲम्बिशन काय असतं तुमचं? मला वाटतं हे सगळं मी माझ्या अनुभवातून शिकलोय. आपण कोणावर विसंबून राहिलो तर आपला कार्यभाग साधणारच नाही. आणि आपल्या सगळ्या जे काही एकंदरीत आज शेतीच्या प्रश्नाची सगळी जी काही दुरावस्था झाली त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे मानसिकता. मग ती शेतकऱ्याची असेल किंवा शासनाची असेल किंवा त्या संदर्भ सर्व घटकांची असेल, प्रत्येक जण हा दुसऱ्यावर विसंबून राहण्याचा प्रयत्न करतोय. शेती मी करतोय तर हे मी स्वतःहून निवडलेला व्यवसाय, तर त्यासाठी ज्या काही अडचणी त्याला मला स्वतःला मात करायची. मी कोणाची वाट का बघत बसू, शासनाच्या मदतीची का वाट बघत बसू? हा जो दृष्टिकोन येत नाही तोपर्यंत काहीच बदल घडणार नाही. दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग उडाला आपण म्हणतोय, ती तशीच परिस्थिती काहीतरी झालेली आहे. शासनाच्या धोरणाचा तुम्ही उल्लेख केला, तिथं जे काही लक्षात येत आहे का तिथं त्यांची सुद्धा दिशा कुठेतरी भरकटते असं वाटतंय. बरोबर. आपण कृषी प्रक्रिया धोरणाचा आता उल्लेख केला, सरांनी जे म्हटलं का व्हॅल्यू चेन तयार होणं प्रत्येक क्रॉपची, ती खरी गरज आहे. एक प्रक्रिया धोरण तुम्ही ठरवताना त्या पिकाला गृहीत धरतायत का? जसं ऊस पिकाच्या बाबतीत तुम्ही धोरण ठरवलं, ऊस पिकाच्या बाबतीत जसं एक पूर्ण सगळं त्याच्यासाठी एक कमिशनर तयार झाला, एक इंडस्ट्री म्हणून त्या पिकाकडे पाहिलं जातं. त्याच्या सगळ्या पूर्ण जी काही सगळी प्रक्रिया ऊस लागवडीपासून तर साखर तयार होईपर्यंत याच्यासाठीच सगळं एक कंट्रोल सिस्टीम तयार झाली, ती तशी प्रत्येक पिकासाठी आपण करण्याचा का प्रयत्न करत नाही? तुम्ही जेव्हा प्रक्रियेचा विषय करता नुसार प्रक्रिया म्हणून तर त्या पिकाची सगळी पूर्ण व्हॅल्यू चेन तयार करणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, जो सरांनी परत मांडला. मला वाटतं तोच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सगळे धोरणं ठरताना त्यानुसार होणे. मग ती ज्वारीची सगळी पूर्ण यंत्रणा कशी उभी राहील, सीड पासून तर हार्वेस्ट याच्यापर्यंत मार्केटपर्यंत, किंवा टोमॅटोची कशी राहील, संत्र्याची कशी राहील, द्राक्षाची कशी राहील, ही धोरणाचा भाग असायला हवा. मग तो त्यातील जो काही संदर्भाचा जो काही घटक आहे, ते उत्पादन करणारा जो शेतकरी असेल, प्रक्रिया करणार कोणी त्यातला एक मधला घटक असेल, तो स्वतः शेतकरी असेल किंवा कोणी खाजगी उद्योजक असेल आणि मार्केटिंग करणारा घटक असेल, या प्रत्येक ग्राहक या सर्वांच्या पातळीवर व्हॅल्यू तयार होणं हे खरं आपलं धोरणाचा मूळ गाभा असायला पाहिजे. आपण अमूल मॉडेलपासून खूप काही शिकण्यासारखं आहे. तिथं जसं घडलं तर तिथं एक दूध उत्पादन, त्यानंतर प्रक्रिया आणि मार्केटिंग ही 3 टायर सिस्टीम तयार झाली. उत्पादन ती तयार करणारे शेतकरी, त्याची नंतर कलेक्शन करणारी त्यांची सगळी सोसायटी असेल, प्रक्रिया करणारी त्यांच्याच पुढच्या जिल्हा पातळीची यंत्रणा असेल, आणि मार्केटिंग करणारे त्यांचं एक कॉमन फेडरेशन. जो ब्रँड तयार झाला अमूल, म्हणजे अमूल म्हटलं का आपल्या पुढे एक विश्वासार्हता तयार होती. त्या दुधाची जी काही गुणवत्ता आहे त्याच्याविषयी विश्वास तयार होती. तर तशी प्रत्येक पिकाची तशी विश्वासार्हता यंत्रणा तयार होणं हे खरं आपलं धोरण पुढचं असायला हवं. बरोबर बरोबर. विलास शिंदे सर, अत्यंत मोलाची अशी शेवटची तुम्ही माहिती दिली. आपण या ठिकाणी चर्चा थांबवतोय. मला याच्या निमित्ताने एक सांगायचं आहे की व्हॅल्यू चेन प्रत्येक पिकाची महत्वाची आहे. त्या म्हणजे दुधाच्या बाबतीत झालंय, ऊसाच्या बाबतीत झालंय, ते प्रत्येक पिकाच्या बाबतीत झालं. आणि त्याला जर संशोधनाची जोड मिळाली आणि विद्यापीठांनी त्या पद्धतीने जर यंत्रणा उभी केली त्यांच्या प्रक्षेत्रामध्ये आणि शासनाचं धोरणाचं पाठबळ मिळालं तर निश्चितपणे कृषी प्रक्रिया उद्योग हा जगामध्ये नाव कमवेल. शेतकऱ्याला ती प्रतिष्ठा मिळेल, उत्पन्न मिळेल, उत्पादकता मिळेल आणि त्याचं आर्थिक सक्षमीकरण होईल. या निमित्ताने सगळं तज्ञां सहभागी झाले, त्यांनी अत्यंत मोलाची माहिती दिली. सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि चर्चा इथे थांबवतो. धन्यवाद.